नमस्कार आणि वेलकम बॅक. घर म्हटलं तर घरामध्ये छोट्या मोठ्या अशा वस्तू असतातच आणि घरातल्या प्रत्येक वस्तूला जर प्रॉपर ऑर्गनाईज केलं, त्याला व्यवस्थित एक जागा दिली आणि त्याचा एक चांगला उपयोग केला तर आपल्या सगळ्यांनाच मनामध्ये एक सॅटिस्फॅक्शन मिळत असतं आणि दरवेळेस आपण प्रयत्न करत असतो की प्रत्येक वस्तूंचा आपण कशा प्रकारे चांगला उपयोग करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही ऑर्गनायझेशन हॅक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्या नक्कीच तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला उपयोगी पडू शकतात. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरू करूया. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अशा प्रकारे काही ना काहीतरी खाऊचे पॅकेट्स असतात, ज्याला अशा वरच्या बाजूने जे झिपलॉक पाउचेस असतात ना, त्या प्रकारे हे बनवलेले असतात. म्हणजे वरच्या बाजूने त्याला प्रॉपर लॉक करता येईल अशा प्रकारे त्याचं प्लास्टिक असतं. तर अशा पाउचेसचा वापर ना आपण आपल्या घरामध्ये झिपलॉक पाउच म्हणून यूज करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्या घरात असलेल्या भाज्या आपल्याला व्यवस्थित स्टोअर करता येईल आणि वरच्या बाजूने जशा प्रकारे झिपलॉक पाउचेस बंद करतात त्याच प्रकारे हे खाऊचे पॅकेट्स हे आपल्याला व्यवस्थित बंद करता येतात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बंद केल्यानंतर याच्यातून काहीच भाजी खाली पडत नाही आहे. तर अशा प्रकारे या रिकाम्या खाऊच्या पॅकेट्सचा आपण असा चांगला उपयोग करू शकतो. अमूल बटरचा जो असा पॅकेट येतो, या पॅकेटचाही आपल्याला घरामध्ये ऑर्गनायझेशनसाठी चांगला उपयोग करता येतो. मी एका माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ज्वेलरी ऑर्गनायझेशनसाठी याचा उपयोग दाखवला होता. तर अशाच पॅकेटचा उपयोग आपल्या किचनमध्येही आपल्याला चांगला करता येईल. म्हणजे आपल्या किचनमध्ये अशा प्रकारचे जे काही एक्स्ट्रा स्पून्स असतात प्लास्टिकचे वगैरे, जे आपण एक्स्ट्राजमध्ये ठेवतो, म्हणजे काही वेळेस ट्रॅव्हलिंगसाठी उपयोगी येतात. तर या स्पून्सला आपण बॉक्समध्ये व्यवस्थित अरेंज करून कुठेतरी एखाद्या छोट्या जागेवरती या बॉक्सला आपण ऑर्गनाईज करू शकतो. हा बॉक्स छोटा असल्यामुळे व्यवस्थित कोणत्याही छोट्या जागेवरती इझिली फिट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये आपल्या लेडीजकडे तर ना खूप छान छान असे ज्वेलरी बॉक्सेस जमा होत असतात. कारण जेव्हा आपण ज्वेलरी घेतो तर त्यावेळेस हे जे ज्वेलरी बॉक्स येतात ते खूप छान डिझाईनचे असतात, व्यवस्थित एका चांगल्या पॅटर्नचे असतात. तर या बॉक्सेसचा उपयोगही ना आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी करू शकतो. कारण बहुतेक वेळा या अशा बॉक्सेसमधली ज्वेलरी आपण दुसरीकडे कुठेतरी ऑर्गनाईज करून ठेवतो आणि हे बॉक्सेस असेच पडले जातात. पण हे बॉक्सेस दिसायला असे छान असल्यामुळे याच्यामध्ये आपण काहीही ज्या कधीतरी उपयोगी येणाऱ्या वस्तू असतात किंवा काहीतरी अशा एक्स्ट्रा वस्तू किंवा ज्या वस्तू अशा तुटलेल्या वगैरे आहे, ज्याला आपण नंतर नीट करायचं आहे, रिपेअर करायचे आहे, तशा वस्तूही याच्यामध्ये आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. कारण बाहेरून याचा लुक एवढा छान असल्यामुळे कुणालाच माहिती नसतं की या बॉक्समध्ये ॲक्च्युली आतमध्ये काय ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारच्या बॉक्सेसचा नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्याला उपयोग करता येईल. बहुतेक जण आपल्या घरामध्ये चपात्यांचा जो डब्बा असतो त्या चपात्यांच्या डब्यामध्ये अशा प्रकारे टिश्यू पेपरचा वापर करतात. कारण चपाती जी थोडीफार ओलसर होते, ती ओलसर होऊ नये त्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो. पण टिश्यू पेपर न वापरता इकडे आपल्याकडे एक हॅक आहे. इथे आपण टिश्यू पेपरच्या ऐवजी जे हॉटपॉट स्टँड असतात त्या स्टँडचा आपण इकडे वापर करू शकतो. कारण जर आपण हा स्टँड वापरला तर चपात्या आणि चपात्याच्या डब्याच्या मध्ये गॅप निर्माण होतो आणि चपात्या ओलसर होत नाही. तर अशा प्रकारे आपण स्टँडचा वापर करू शकतो आणि उगाचच आपल्याला टिश्यू पेपरमध्ये पैसे वेस्ट करायची गरज नाही आहे. आपल्याला आपल्या मोबाईलबरोबर जे अशा प्रकारचे बॉक्सेस मिळतात, जे कवर असतात, तेही भरपूर चांगल्या क्वालिटीचे असतात, चांगले असे भक्कम असतात की त्याचाही उपयोग ना आपण एक ऑर्गनायझर म्हणून करू शकतो. कारण जे कार्डबोर्डचे बॉक्स असतात ना त्याप्रमाणेच हे एकदम स्ट्रॉंग असतात, त्यामुळे एखाद्या छोट्या जागेवरतीही याला आपण व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकू. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मीही काही वस्तू या जुन्या मोबाईलच्या बॉक्सेसमध्ये ठेवलेल्या आहेत आणि या बॉक्सेसना माझ्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये मी ऑर्गनाईज केलेलं आहे.
तर अशा प्रकारच्या बॉक्सेसला ना आपल्या घरामध्ये कुठेही ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये किंवा वॉर्डरोबमध्ये किंवा आणखीन कुठेतरी ऑर्गनायझेशनसाठी वापरात आणू शकतो. आता इथे आपल्याकडे हे एक ओपन पॅकेट आहे. तर या पॅकेटला बंद करण्यासाठी आपल्याकडे एक हॅक आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जे बॉबी पिन असतं किंवा हेअर पिन असते ना, त्या पिनचा इथे वापर करायचा आहे आणि या पॅकेटला अशा प्रकारे फोल्ड करून या क्लिपला लावून घ्यायचं आहे. म्हणजे काही वेळेस आपल्याकडे जे चिप क्लिप्स असतात ते जर संपलेले असतील, म्हणजे ते सगळे वापरून झालेले असतील आणि एक्स्ट्रा काही ओपन पॅकेट असेल, तर अशा प्रकारे एखादा हॅक तुम्ही करू शकता. आता इकडे ना आपल्याकडे जे मसाल्याचे असे पॅकेट्स येतात त्याला बंद करण्यासाठी आपण एक हॅक पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे जे पॅकेट आहेत या पॅकेटचे दोन्ही बाजूचे जे ओपनिंग आहे त्याला आधी मी कट करून घेणार आहे आणि ते कट केल्यानंतर जे उरलेले 2 ओपनिंग्स आहेत त्यानेच आपण याला कवर करून घेऊ शकतो आणि 2च्या ऐवजी इथे एका ओपनिंगने सुद्धा आपण याला क्लोज करू शकतो. आधी मी तुम्हाला 2चं दाखवणार आहे. तर इथे सुरुवातीला ना या दोन्ही ओपनिंगला आपण थोडंसं फोल्ड करून घेतलं आणि मध्यभागी अशा प्रकारे आपण दोन्ही ओपनिंगला बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मसाल्याचं पॅकेट बंद करण्याचं एक हॅक आहे आणि याच्या व्यतिरिक्त फक्त एकाच ओपनिंगनेही याला आपण व्यवस्थित क्लोज करू शकतो. त्यासाठी आणखीन एक साईड मी अशी कट करून घेणार आहे आणि या पॅकेटच्या बाजूने आपण थोडंसं त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे थोडंसं आपण फोल्ड करून याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरच्या ओपनिंगने जे आपण फोल्ड केलं होतं त्याचा जो एंड आहे तो एंड अशा प्रकारे या खालच्या बाजूला आपण घालायचा आहे. एका साईडच्या खालच्या बाजूला आपण बंद करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे पॅकेट आपण व्यवस्थित क्लोज केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित पॅक झालेलं आहे. अगदी अनयूज्ड पॅकेट जसं असतं पॅक, तशा प्रकारे हे पॅक होऊन जातं. आपल्या किचनमध्ये ना काही वेळेस काही भांडी असतात जी थोडीफार खराब झालेली असतात, बाकी ती व्यवस्थितच असतात. जसं इथे तुम्ही पाहू शकता हा जो सिरॅमिकचा बाउल आहे हा व्यवस्थित आहे, पण थोडंसं साईडने असं खराब झालेलं आहे, थोडंसं ते तुटल्यासारखं आहे. तर अशा प्रकारच्या भांड्यांना ना आपण काहीतरी ऑर्गनायझेशनसाठी यूज करू शकतो. जसं या अशा सिरॅमिकच्या वाट्यांना आपण चावी ठेवण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे आपण कॉईन्स वगैरे ठेवतो ते ठेवण्यासाठी उपयोगात आणू शकतो. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.